सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आला नवीन आठवड्याचा नवीन शुक्रवार आणि घेऊन आलो आहोत हॅलो डॉक्टरचा एक नवीन प्रोग्राम की जिथे तज्ञ डॉक्टरांशी तुम्ही थेट घर बसल्या गाठभेट करू शकता आणि आपल्या मनातल्या आरोग्यविषयक सगळ्या प्रश्नांना एक मोकळी वाटचाल करून देऊ शकता. प्रेक्षक हो, आपल्याला माहिती आहे का की भारत देशाला प्राचीन परंपरा, शिक्षण आणि वैद्यक या दोन्हीही शास्त्रांची अतिशय समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. शिक्षण संस्थेमध्ये बघाल तर नालंदा सारखी विद्यापीठं प्राचीन स्तरावरती अतिशय प्रसिद्ध होती आणि उत्तम अशी कार्यरत होती. राहिला प्रश्न आपल्या वैद्यकशास्त्राचा, तर अथर्ववेदाचा उपवेद असलेला आयुर्वेद शास्त्र हे यशस्वीरित्या तेव्हाही समृद्ध होतं आणि जसं आपण म्हणतो जुनं ते सोनं. त्यामुळे काळ जितका बदलत आणि प्रगत होत चाललेला आहे तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा अनेकविध सूक्ष्मतम असा अभ्यास होऊन नवीन नवीन चिकित्सा विकसित होत आहेत. आणि आज अशाच एका चिकित्सेबद्दल आपण माहिती घेणार आहोत की जिथे आयुर्वेदातलं वनस्पती शास्त्र अतिशय पारंगतरित्या वापरलेलं आहे आणि दूरदर असाध्य आजारांवरती चिकित्सेला खूप साऱ्या यशस्वी वाटचाली ओपन झालेल्या आहेत. आणि म्हणूनच आपला आजचा विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आणि याच्यासाठी मार्गदर्शक आहे डॉक्टर के.व्ही. पाठक. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर परिवारामध्ये आपलं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, सरांची ओळख करून द्यायची म्हणजे सरांचं आयुर्वेदाचं शिक्षण झालेलं आहे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेड इथून. त्यानंतर वडीलच माझे गुरु या कल्पनेअंतर्गत गुरु संशोधन प्रकल्पाची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीचे शोधनिबंध त्यांनी केलेले आहेत. 2012 साली अमेरिकेमधल्या हाफकिन युनिव्हर्सिटीमध्ये इथे पहिल्यांदा अशा सूक्ष्मतम वनस्पती शास्त्राचा शोधनिबंध प्रस्थापित करणारे डॉक्टर हे प्रथमच आहेत. त्यानंतर 2016 मध्ये कलकत्ता इथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस या ठिकाणी अशाच शोधनिबंधासाठी ओरल प्रेझेंटेशनसाठी सरांना बोलवण्यात आलं होतं. तसंच अगदी नुकतंच म्हणजे 2017 साली ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी अनेक क्लेम्स मागितले होते की जिथे जवळजवळ 24 क्लेम्स हे आधुनिक शास्त्रातले होते स्टेम सेलचे मार्गदर्शन करणारे आणि फक्त एकमेव क्लेम होता की जो आयुर्वेद आणि स्टेम सेल बद्दल मार्गदर्शन करत होता. आणि मंत्रालयात याच्यावरती विशेष चर्चा सुरू आहे आणि लवकरच संशोधनासाठी हा विषय पुढे घेण्यासाठी सरकार विचाराधीन होत आहे. तर प्रेक्षक हो, या सर्व विषयांवरती दुर्धर आणि असाध्य आजारांवरती कशी काय सूक्ष्म आयुर्वेदाची या प्लांट स्टेम सेलची चिकित्सा होते यासाठी तुमचे खूप सारे प्रश्न असतील निश्चितच. पण त्यासाठी सर्वात प्रथम आमचे फोन नंबर लिहून घेऊयात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 022 हा कोड नंबर आहे आणि फोन नंबर 24908050 तसंच 249880 आणि 50. प्रेक्षक हो, आपला प्रश्न विचारताना विषयाला अनुसरून आणि स्पष्ट विचारावा. तसंच आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा जेणेकरून आपला प्रश्न थेट आमच्यापर्यंत येईल. तर पाहूयात की कुठल्या कुठल्या दुर्धर आजारांवरती कशा पद्धतीने सूक्ष्मतम अभ्यास करून विकसित झालेली ही चिकित्सा आपल्याला आज उत्तम असं मार्गदर्शन करणार आहे. तर पुन्हा सर, सुरुवातीलाच तुमचं मनापासून आम्ही एकदा पुन्हा स्वागत करतो आणि मुख्य मुद्दा की सूक्ष्म वनौषधी चिकित्सा यातूनच आपण सुरुवात करूया. खूप नवीन आहे विषय आमच्यासाठी. तर काय असतं हे मुळात? सूक्ष्म आयुर्वेद मुळातच हा सूक्ष्म ज्ञानी आहे आणि आयुर्वेदामध्ये जे ज्ञान आलेलं आहे ते वेदातून आलेलं आहे आणि वेदात एवढं ज्ञान सूक्ष्म आणि ज्ञानाचा अभ्यास केलेला आहे की जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन हा एकदा म्हणलेला आहे की माझं ज्ञान हे वेदाची प्रिलिमिनरी नॉलेज आहे. एवढं ज्ञान त्या वेदामध्ये आहे आणि त्या वेदाच्या ज्ञानातून हे आलेला आयुर्वेद हा उपवेद अथर्ववेदाचा उपवेद आहे. आणि ह्या ज्ञानाचा जर आपण थोडा जरी सूक्ष्मतेने विचार केला तर आपण काय साध्य करू शकतो आणि आपल्याला काय साध्य होऊ शकते यासाठी मी एक सूक्ष्म ज्ञानाचा आणि सूक्ष्म आयुर्वेदाचा
अभ्यास केला. केलेला आहे. सर, जेव्हा कुठल्याही व्याधीला चिकित्सा करण्याची वेळ येते तेव्हा त्या व्याधीचं आधी निदान होणं खूप आवश्यक असतं आणि त्याच्या अनुषंगाने वैद्य ठरवतात की पुढे कशी चिकित्सा करायची आहे. तर आम्हाला सांगा की या सूक्ष्मतम चिकित्सेचा निदान आणि उपचार यांच्यामध्ये कसा काय वापर केला जातो? आयुर्वेदामध्ये निदानामध्ये आधीच सूक्ष्मता आहे की पूर्वी आयुर्वेदामध्ये निदान हे नाडी परीक्षणाने केलं जायचं आणि त्यासाठी बोटाचा वापर केला जायचा. आणि काही काळानंतर हा बोटाचा वापर हा राजे महाराजे यांच्या काळामध्ये ज्यावेळेस राणीची प्रकृती परीक्षण करायचं होतं त्यावेळेस राणीच्या हाताला स्पर्श करण्याची अनुमती वैद्याची पण नव्हती. आणि वैद्य त्या काळामध्ये त्यांनी एक नवीन पद्धती काढली की राणीच्या हाताला दोरी बांधायची आणि त्या नाडीचे व्हायब्रेशन, त्या नाडीचं वेव्ज हे एका हातात धरून ती दोरा कसा हालतो आणि त्याच्यात खालून ती लाट दोऱ्याला टच करून कशी पुढे जाते इतका सूक्ष्म अभ्यास त्यांनी परीक्षणाचा नाडी परीक्षणामध्ये केला. ही दोरीची पद्धत पाहून मला पण वाटलं की आपण एखादी दोरी, सेन्सर, वायर हे नाडीवर ठेवून जर आपण ह्या पद्धतीनं जर वेव्ज ही समोर आपण अभ्यासाला घेतली तर तिच्यामधलं निदान हे आपल्याला परफेक्ट होईल. नाडी परीक्षणामध्ये काय पाहिलं जाते की रक्ताची लाट आपल्या शरीरामधल्या मेंदूची शक्ती कशा पद्धतीनं लोड अनलोड करते आणि ती कशा पद्धतीनं पुढे नेते या व्होल्टेजचं, मेंदूच्या शक्तीचं निदान नाडी परीक्षणामध्ये त्या काळात वैद्यांनी दोरीच्या साहाय्याने केलं. मग मी म्हणलं की आपण जर ह्या पद्धतीमध्ये मेंदूच्या इलेक्ट्रिसिटीची, व्होल्टेजची, शक्तीचं जर आपण त्या रक्ताच्या लाटेचं लोड आणि अनलोड करण्यासाठी वापरल्या गेलेलं व्होल्टेज पॉवर जर आपण मॉनिटरमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये आपण लोकांना दाखवू शकलो तर आपण नाडी परीक्षण पेशंटच्या समोर दिसेल आणि पेशंटला कन्फर्म होईल की आपल्या मेंदूची शक्ती बिघडली आहे का चांगली आहे का नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे आणि मेंदू किती शक्ती तयार करायला या सगळ्याचं ज्ञान नाडी परीक्षणामध्ये वैद्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. तर त्याचा आपल्याला ह्या नाडी परीक्षणाचा मी विषय नाडी ग्राफमध्ये आणला आणि नाडी ग्राफमधून आपल्या मेंदूचं स्टेटस आणि परीक्षण हे ग्राफमध्ये कशा पद्धतीने केल्या जाते आणि त्याचं डायग्नोसिस कसं केलं जाते अशी सूक्ष्म निदानामध्ये मी एक पद्धती आणली. प्रेक्षक हो, जाणून घ्या की हे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे की जिथे पुरातन काळात नाडी परीक्षण केलं जायचं तिथेच आता सूक्ष्मतम अभ्यास करून नाडी ग्राफ अशी एक टेक्निक आयुर्वेदाच्या माध्यमातून विकसित झालेली आहे. आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं नाव येतं तेव्हा तेव्हा नाडी ग्राफ हा मुद्दा आवर्जून आपण विषयात घेतो. सर, आपला जो मेंदू आहे, जो ब्रेन आहे, त्याची जी ऍक्टिव्ह सेल आपण म्हणतो की न्यूरॉन असते की जिचा संबंध, जिचं कार्य जे चालतं ते शरीरातल्या रक्तप्रवाहाबरोबर सुद्धा चालतं. तर आणखीन थोडंसं याच्यावरती आम्हाला सांगा की नाडी ग्राफ, मेंदूची पेशी आणि रक्त यांचा कसा काय एक संबंध असतो? मेंदू आपल्या शरीरामध्ये, मेंदूच्या आतमध्ये एक सेल ज्या इलेक्ट्रिसिटी तयार करतात, सिग्नल्स तयार करतात आणि ते इलेक्ट्रिसिटी सिग्नल्स, इलेक्ट्रिकल पॉवर हे स्पायनल कॉर्ड थ्रू आपल्या शरीरामध्ये नर्व थ्रू रक्तवाहिनीच्या एका चेंबरला तो नर्व थ्रू तो मोटार न्यूरॉन लोड आणि अनलोड करतो. त्या मसल्सला पॉवर देऊन त्या रक्ताचं त्या चेंबरमध्ये लोड करतो आणि अनलोड करतो आणि अशा पद्धतीनं ह्या रक्ताला पुढे 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 सरकत एका पेशीच्या कॅपिलरीजमध्ये नेण्याचं काम हा सूक्ष्म इलेक्ट्रिकल मोटार न्यूरॉन आपल्या ब्रेनचा रक्तपुरवठा करीत राहतो. आणि या रक्तपुरवठ्यावर आपल्या शरीरामध्ये
पेशी तयार होणे, पेशीचं मटेरियल सप्लाय करणे आणि पेशी ह्या पुनर्जीवित करणे, ह्या प्रकाराला मोटार न्यूरॉन थ्रू मेंदू अशा पद्धतीनं मदत करतो. म्हणून नाडी परीक्षणामध्ये मेंदूच्या शक्तीचं परीक्षण सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा जेव्हा निदानाची वेळ येते तेव्हा नाडीग्राफचा उपयोग करून आपण मेंदूच्या कुठल्या भागामध्ये किती रक्तप्रवाह हा कमी जास्त झालेला आहे ते आपल्याला कळतं आणि त्यानुसार त्या व्याधीमध्ये योग्य ती चिकित्सा देणं आपल्याला निश्चितच सहज शक्य होतं. सर, चिकित्सेमध्ये जेव्हा आपण येतो म्हणजे या सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीचा उपयोग कोणकोणत्या दुर्धर आजारांवरती आपण करू शकतो? या उपचारासाठी निदान ही वेगळी बाब आहे आणि निदान झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठल्या कुठल्या पेशींमध्ये कुठल्या कुठल्या रक्ताच्या पेशींमध्ये मांसाच्या पेशींमध्ये कॅपिलरीजमध्ये कशा प्रकारे किती खराबी आणि किती बदल झाले आणि किती त्या ठिकाणी डॅमेजेस झाले हे निदानातून केले जाते. आणि त्या पद्धतीनं त्या पेशीमधल्या केमिकलचं ही खराबी कुठल्या केमिकलनं रिकव्हर होते यासाठी मी परत आणखी चिकित्सेमध्ये थोडं सूक्ष्म अभ्यासाच्या मागे लागलो आणि त्या सूक्ष्म अभ्यासामधून मला असं जाणवलं की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या केमिकलनं बनलेल्या असतात, प्रोटीन्सनी बनलेल्या असतात आणि ते प्रोटीन्स त्या पेशींना ब्रेनची इलेक्ट्रिसिटी रक्तामार्फत पुरवठा करते. मग आपण जे आयुर्वेदामध्ये चिकित्सेसाठी जो आपण प्रकार वापरतो तो औषधी वनस्पतीचे द्रव्य वापरतो आणि या औषधी वनस्पतीच्या द्रव्यामध्ये मूळ आहे, खोड आहे, पान आहे, फळ आहे, फ्रुट्स आहेत आणि त्याच्या पेशींमध्ये काय आहे याचा मी अॅनालिसिस करून अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून मला असं सात्म्य झालं की आपल्या शरीरामधल्या ज्या पेशी आहेत त्याचे केमिकल हे औषधी वनस्पतीच्या पेशींच्या केमिकलनं बॅलन्स होतात आणि त्यानंतर आपल्या शरीरामध्ये ह्या पद्धतीनं त्या पेशीला मदत करून ह्या पेशी दुसऱ्या पेशी तयार करतात आणि अशा पद्धतीनं ते डिजनरेट झालेल्या पेशी ह्या मूळ पेशीपासून तयार होऊन आपल्या शरीराला आलेली विकृती दूर करू शकतात. असा उपयोग चिकित्सेमध्ये मी सूक्ष्मता आणण्याचा प्रयत्न करून मी पेशंटवर वापरून पाहिला, त्याचा रिझल्ट मला अशा पद्धतीनं आला. प्रेक्षक हो, आणखीनही या सूक्ष्मतम अभ्यासाबद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी एक फोन आहे सुमन जाधव यांचा मुंबई इथून. नमस्कार सुमनजी. सुमन जाधव बोलते गिरगावात मॅडम. बोला. माझं सरांशी बोलणं असं आहे की मी या 66 एज आहे माझा आता आणि मला पोलिओ लहान असताना 2 वर्षाची झालेली आहे. पोलिओ झाल्यानंतर आता मी 66 पर्यंत मी स्ट्रगल पायाने माझ्या फार कोऑपरेट केलं आणि आता ज्या 5-6 वर्षापूर्वी माझा भाऊ झाले 12 वर्ष झाले वाढल्यानंतर मला म्हणजे इन्सिक्युरिटी झाली आहे आणि डिप्रेस झालेली आहे कम्प्लिटली. त्यामुळे माझा काय प्रश्न झाला, तो पाय जो पोलिओचा आहे तो एकदम म्हणजे साईडला नी जाते आणि स्टॅबल नाही होत आणि एकदम इन्सिक्युरिटी वाटते. म्हणजे असं कॉपरेट केलं कुठेही बाहेर पडत नाही मी. आज 6 वर्ष झाली मी घरातच आहे. बाहेर कोणी बोललं तरी मला घाबरल्यासारखं होतं. चला म्हणून बाहेर नाही, मला इच्छाच नव्हती. सर माझा आता मॅडम सर मला प्रॉब्लेम काय, मला म्हणजे मी थोडी इन्सिक्युरिटी असल्याकारणे मला जर तुम्ही कॉपरेट केलं तर मला काहीतरी सहारा मिळेल असं वाटतं. निश्चितच सुमनजी, आम्ही मार्गदर्शन करतो. पोलिओ आहे त्यांना जन्मजात आणि आता गेले 6 वर्ष तो पाय आणखीनच थोडासा कमकुवत झालेला आहे. काय आपली चिकित्सा यांना मार्गदर्शन करू? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण मी पोलिओच्या पेशंटवर 2004 मध्ये मी एका पोलिओच्या पेशंटवर ह्या पद्धतीनं या स्टेमसेल आयुर्वेदिक स्टेमसेल थेरपीचं मी ट्रायल घेतलं. अक्षरशः त्या पेशंटला चालता पण येत नव्हतं, पाय त्याचा पूर्ण आखडला होता, उभं पण राहता येत नव्हतं, पाय पूर्ण त्याचा सुकून गेलेला होता, वाळून गेलेला होता आणि त्याचा पाय त्याला हात ठेवून सुद्धा चालता येत नव्हतं.
अशा परिस्थितीमध्ये मी एक हे ॲप्लिकेशन त्याच्यावर करून पाहिलं. अक्षरशः 6 ते 7 महिन्यामध्ये त्याच्या पायाला मसल टोन आला. मसल टोन आला म्हणजे त्याचं मांस वाढलं. त्याचा पाय अक्षरशः 1.5 ते 2 इंच लहान झाला होता, तो सुटला आणि तो इतका चांगला झाला की त्याला हात ठेवून चालावं लागत होतं. ते आता हात न ठेवता तो तेव्हापासून 2006 पासून आतापर्यंत तो इतका नॉर्मल झाला की तो आता पळत जाऊन शूटिंग करतो आणि फोटोग्राफर आहे. अरे वा. आणि असाच एक रिझल्ट 2017 मध्ये मागच्या महिन्यात मला आला की एक मुलगी 23 वर्ष पोलिओनी त्रस्त होती. तिला पाय उभं राहता येत नव्हतं, पाय तिचा शक्ती देत नव्हता. तिला पण चालताना काठी घेऊन चालावं लागत होतं आणि वॉकर घेऊन चालावं लागत होतं. अक्षरशः मी तिला ॲप्लिकेशन, नाशिकला आलती ती मुलगी, 1च महिना मी तिला ॲप्लिकेशन केलं आणि 1च महिन्यामध्ये पोलिओचा पाय तिचा सुटला आणि तिला मसल टोन आला आणि ती विदाऊट वॉकर चालायला लागली. अशा पद्धतीनं मी पोलिओमध्ये या स्टेम सेलचं काम केलंय. तुम्ही वेळ भेटला माझ्याकडे या, मी तुम्हाला मदत करतो. असाच काहीसा आणखीन एक प्रश्न कदाचित आपल्याकडे आहे. शंकर यांचा कोल्हापूर येथून. नमस्कार शंकरजी. हा नमस्कार. 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 बोला. बोला. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हा सर, आमच्या सासऱ्यांचं वय 67 वर्ष आहे. हॅलो. हा बोला बोला. बोला, सलग विचारा. बोला ना, बोला. आणि आता 3 बोलत राहा. महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज झालेला आहे ओके आणि त्यांचं विस्मरण झालंय पूर्ण. ते आता कोणाला ओळखत नाही. ओके. ठीक आहे शंकरजी, आपण शंकरजींच्या प्रश्नाला उत्तर देऊया. तसंच आणखीन विशेष माहिती आणि सूक्ष्मतम चिकित्सेचा अजून अभ्यास करणार आहोत एका विशेष टिपसह सुद्धा. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, नेहमीच काही विशेष टिप आम्ही तुम्हाला देत असतो. आजची विशेष टिप अशी आहे की उन्हाळा हळूहळू वाढत चाललेला आहे. बाजारामध्ये कलिंगड, टरबूज, मस्कमेलन, द्राक्ष अशी फळं आहेत की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप आहे. आवर्जून अशी फळं खा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की फळं खाल्ल्यानंतर वरून जास्त पाणी पिऊ नका की जेणेकरून आपली पचनशक्ती अजून मंदावली जाते. त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्या, पण सगळी फळं सुद्धा आपण आवर्जून खा. ब्रेकवरती जाण्यापूर्वी सर आपल्याला एक प्रश्न होता शंकर यांचा की ब्रेन हॅमरेज त्यांच्या आईला झालेला आहे, तर त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन करूयात त्यांना. शंकरजी, तुम्ही छान प्रश्न विचारला. ब्रेन हॅमरेजमध्ये मेंदूमध्ये रक्तवाहिनी असते आणि ती रक्तवाहिनी तिची ड्रेनेज लाईन त्याला सिग्मॉइड सायनसमधून खाली येत असते आणि ती जर रक्तवाहिनी कुठल्या कारणाने जर ब्लॉक झाली किंवा बारीक झाली किंवा तिच्यामध्ये तिची डायमीटर कमी झाला तर मेंदूमधलं रक्त ड्रेन होत नाही आणि ते ड्रेन नाही झालं रक्त तर ते रक्त आतमध्ये रक्तवाहिनीमध्ये साचते. तिथं सायनस असते, रक्तवाहिन्या नसतात. तर त्या ठिकाणी रक्त साचून साचून त्या ठिकाणी ब्रेनमध्ये खराब रक्तानी मेंदूच्या पेशी डॅमेज होतात आणि त्या पेशी सुकत जातात कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. आणि ज्यावेळेस तिथे ऑक्सिजन नसतो, कार्बन डायऑक्साईड असते, त्यावेळेस क्रेटिनिन फॉस्फेट कार्बन डायऑक्साईड यांनी काय होते की त्या ठिकाणी त्या पेशींमध्ये बॅक्टेरिया तयार होतात, खराबी येते आणि ती पेशी काय होते, नष्ट होत जाते. याला आपण ब्रेन ॲट्रॉपी म्हणतो. आणि अशा ॲट्रॉपीच्या केसेसमध्ये पेशंटचं इलेक्ट्रिसिटी फॉर्मेशन, त्याच्यामध्ये सिग्नल्स, त्याच्यामध्ये तयार होणारी मोटार न्यूरॉन हे वीक होत जातात आणि त्यानंतर वीक झाल्यामुळं स्पायनल कॉर्डमधून ते बाहेर पडत नाहीत आणि बाहेर कमी पडतात. त्यामुळे त्यांच्या हालचाली काय होत्या, आता वीक होत्यात, हाताच्या पायाच्या, आणि बॅलन्स जाते. तर यामध्ये मी सेरेब्रल ॲट्रॉपीच्या जवळपास आत्तापर्यंत 100 केसेस माझ्याकडं ब्रेन हॅमरेज आणि सेरेब्रल ॲट्रॉपीच्या आल्या, पॅरालिसिस झालेल्या. मी त्याच्यावर इतक्या चांगल्या प्रकारे ड्रेनेज लाईन क्लीन केली. पेशींना, ब्रेन पेशींना काही
स्टेमसेल मटेरियल सप्लाय केलं. अक्षरशः चमत्कार म्हणजे मला जे रिझल्ट मिळाले त्याच्यात मेंदूमधल्या व्हेंट्रिकल, ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर याच्या पेशी वाढल्या आणि डोक्याचा भाग जो कापून काढलेला होता तो भाग परत तयार झाला आणि अशा प्रकारे ब्रेन हॅमरेज आणि ब्रेन ॲट्रॉपीमधून MND मधून मी पेशंट चांगल्या परिस्थितीत आणला. 4दा ऑपरेशन झालेलं ब्रेनचं आणि तो पेशंट आज आपले व्यवहार कंप्लीट करतो. तो वेडा म्हणून 4 वर्ष राहिला. असं ब्रेन ॲट्रॉपीमध्ये आणि ब्रेन डॅमेजेसमध्ये, ब्रेन हॅमरेजमध्ये या स्टेमसेल थेरपीनं इतकं चमत्कारिक काम केलंय की ते आत्तापर्यंत मला वाटलं की ह्या लोकांसाठी मला काहीतरी काम करणं जरुरी आहे. कारण आयुष्य या लोकांचं संपत जाते आणि पेशी नष्ट होत जातात आणि मग तिला त्याच पद्धतीनं संपावं लागतो. ब्रेन एंड होतो. बरोबर. निश्चित आपण मेंदूच्या तिला या ज्या मदत करू. काही वेगवेगळ्या व्याधी आहेत की जिथे असाध्य व्याधी म्हणून आपण उल्लेख केला जातो, या सगळ्या व्याधींमध्ये सरांचं जे सूक्ष्म आयुर्वेदाचं काम आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे. असाच एक सर व्याधी असतो की सेरिब्रल पाल्सी. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसतो. म्हणजे जन्माच्या वेळी होणारा मेंदूला कमी पुरवठा किंवा त्यानंतर होणारी काही कारणं याच्यामुळे सेरिब्रल पाल्सी होते. तर काही एखादं पेशंटच्या अनुभवातनं तुम्ही आम्हाला सेरिब्रल पाल्सी समजावून सांगू शकता का? एक पेशंट माझ्याकडे सेरेब्रल पाल्सीचा आला आणि तो पेशंट हा कुठल्या तरी कारणाने तिला फोरसेप्सची म्हणा किंवा हाताच्या बोटाची म्हणा, चेपाचेपीची म्हणा, तिच्या ब्रेनला इंजुरी मिळाली आणि स्पायनल कॉर्डमध्ये तिच्या हिला इंजुरी मिळाली आणि अक्षरशः तिचा ब्रेन हा डॅमेज झाला. तिचं बॅलन्स गेलं होतं. तिला बोलता येत नव्हतं, तिला चालता येत नव्हतं. ब्रेनमधल्या पेशी तिच्या व्हेंट्रिकल एक्स व्हॅक्यूम म्हणजे फुगले होते आणि तिची लाळ गळत होती. अशा एक केसेसवर इतर पॅथीने सुद्धा स्टेमसेल उपचार केले आणि त्यानंतर 2 वर्षांनी ती केस माझ्याकडे आली आणि मी तिच्यावर स्टेमसेल उपचार केले. अक्षरशः 3 ते 4 महिन्यामध्ये त्या मुलीमध्ये काय बदल झाले आपण तिच्या क्लिपमधून पाहूया. ती क्लिप आपण पाहणारच आहोत. प्रेक्षक आहेत आपले पुण्या इथून. नमस्कार. नमस्कार, मी शिवराज भोसले पुण्याला हा, बोलतोय. बोला. बोला. आमचा मुलगा जो आहे CP चाइल्ड आहे, तर तो लहानपणापासून जो चालत नाही, बोलत नाही, हम्म. तर त्यासाठी विचारायचं होतं. आता त्याचं वय 12 आहे. 12 वर्ष. ओके. ठीक आहे, फोन ठेवा आपण. याच केसबद्दल अजून उल्लेखनीय मार्गदर्शनासाठी सगळ्यात आधी आम्ही दाखवू इच्छितो सेरिब्रल पाल्सीपासनं चिकित्सेनंतर यशस्वी झालेली अशी एका रुग्णाची क्लिप. सेरिब्रल पाल्सी काय नाव आहे तिचं? किंजल धीरज पाटील. ती आता 6 वर्ष. तिला काय प्रॉब्लेम आहे? तिला CP सेरेब्रल पाल्सी प्रॉब्लेम होता. तिला आम्ही ॲलोपॅथीचं स्टेम सेल पण घेतलं. गेले 4 वर्ष होऊन गेले, पण इतकं काही इम्प्रूव्हमेंट जाणवलं नाही. आता आम्ही 3 महिने झाले फक्त पहिला डोस घेऊन, तर सेकंड डोससाठी आलोय. आणि 3 महिन्यामध्ये आम्हाला तिच्या बॅलन्सिंगमध्ये, थोडं स्पीचमध्ये चांगला फरक जाणवतो. आता चालते ती? हो, चालते. पहिल्यांदा चालताना थोडा बॅलन्स जायचा तिचा. ओके. सपोर्ट द्यावा लागायचा आणि आता विदाउट सपोर्ट व्यवस्थित म्हणजे चालते. चांगला करते. तिचा आपण MRI काढला, बरोबर आहे? हो. MRI मध्ये काय निघालं? स्पायनल कॉर्ड. MRI मध्ये गाठी निघाल्या तिच्या रक्ताच्या, ल्युकोमेलेजिया सारख्या गाठी निघाल्या आणि स्पायनल कॉर्ड मध्ये सुद्धा इंजुरी निघाली आहे, बरोबर आहे? काय म्हणायचं तुम्हाला साहेब आयुर्वेदिक स्टेमसेल थेरपी बाबत अशा CPच्या लेकरांसाठी? एकदम छान आहे, एकदम छान आहे. सगळ्यांनी हे खायलाच पाहिजे. आणि रिझल्ट एकदम क्विक आहे. फास्ट? एकदम फास्ट. नक्की. हो. आयुर्वेद लेंदी म्हणतात. हो. या रिझल्ट बाबत काय तुमची प्रतिक्रिया आहे? सगळ्यांनी नक्कीच यावं. खरंच. आणि परफेक्शन आहे, हो, नक्की. हे 3 महत्वाचे या आयुर्वेदिक स्टेमसेल थेरपीमध्ये हो, आहेत, नक्कीच. बरोबर आहे? या क्लिपनंतर निश्चितच जे प्रेक्षक आपल्याशी कनेक्ट आहेत त्यांची एक थोडीशी मनातली उत्सुकता वाढली असेल आणि एक उत्साहवर्धक किंवा चिकित्सेच्या दृष्टीने एक आत्मविश्वास त्यांना मिळाला असेल. तरी सुद्धा सर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता त्या 12 वर्षाच्या सेरिब्रल पाल्सीच्या मुलासाठी? एक माझ्या अनुभवाला असं आलेलं आहे की मेंदू हा कुठल्या कुठल्या कारणाने खराब होऊ शकतो. मेंदूमधल्या रक्तवाहिन्या
कुठल्या कुठल्या कारणाने खराब होऊ शकतात आणि मेंदूमधलं रक्त सर्क्युलेशन खराब झाल्यानंतर मेंदूमध्ये जी खराबी येते याला पहिलं कारण आहे अपघात. बाळ जन्माच्या वेळेस बाहेर येताना जर त्याला हँडलिंग बरोबर नाही झाली तर गर्भाशयामध्ये सोनोग्राफीमध्ये चांगला असलेला मेंदू, चांगला असलेलं स्पायनल कॉर्ड आणि चांगलं असलेलं बाळ हे बाहेर येताना जर त्याची मिसहँडलिंग झाली किंवा त्याला व्यवस्थितरित्या बाहेर काढताना जर का चेपाचेपी झाली किंवा त्याला कुठल्या इन्स्ट्रुमेंटनं म्हणा, व्हॅक्यूमनं म्हणा किंवा फोर्सेपनं म्हणा त्याला बाहेर काढण्याचा जर प्रयत्न झाला तर अशा प्रकारे एखाद्या वेळेस बाळाला मेंदूला तो फोर्सेप चेपू शकतो, दाबू शकतो आणि त्यामुळे मेंदूतलं रक्त सर्क्युलेशन खराब होऊन त्या ठिकाणी सेरेब्रल ॲट्रोफी, ब्रेन हॅमेरेज होऊन किंवा ब्रेन सर्क्युलेशन थांबून सेरेब्रल पाल्सी सारखा मेंदू हा खराब होऊ शकतो. तसंच मेंदू बाहेर, डोकं बाहेर काढल्यानंतर मणक्याला जर चेपाचेपी झाली तर मणक्याची रचना मागे पुढे होऊ शकते आणि मग त्याचे फंक्शन हे खराब होऊ शकतात. अशा पद्धतीचं जर का झालं असेल तर आपल्याला MRI मध्ये आणि ब्रेनच्या CT स्कॅनमध्ये आपल्याला ते सर्व स्पष्ट दिसू शकते. असं जर झालं असेल तर अपघाताने अशा प्रकारे होऊ शकते आणि यावर मी खूप चांगले अशा मुलांसाठीच ही स्टेम सेल थेरपी काढली आहे. आत्तापर्यंत जवळपास भरपूर पेशंटला मी या सेरेब्रल पाल्सीतून बाहेर काढले, जसा हा पेशंट निघाला. त्यामुळे निश्चितच या चिकित्सेचा आपण उपयोग करू शकता आणि आपल्या 12 वर्षाच्या मुलासाठी यशस्वी अशी वाटचाल तुम्ही पुढे करून देऊ शकता. आणखीन एक प्रेक्षक आहेत सर आपल्या संपर्कासाठी, राजू बुलढाणा येथून. नमस्कार राजूजी. हॅलो मॅडम. हा हॅलो. फिटचा प्रकार आहे आमच्या घरात एका जणाला. हॅलो. हा बोला. फिटचा प्रकार आहे. फिटचा प्रकार आहे. किती वय आहे? ओके. फिट आहे ना, फिट. वय किती आहे? वय आहे 34. हा. ठीक आहे राजूजी, फोन ठेवा आपण. फिटचा प्रकार म्हणजे आपण ज्याला एपिलेप्सी म्हणतो अशा पद्धतीचा थोडासा प्रश्न आहे. तत्पूर्वी याच राजूजींचं आणि त्यांच्या घरातली जी व्यक्ती सफर करते त्यांना प्रोत्साहन म्हणून एक व्हिडिओ आम्ही दाखवू इच्छितो की एपिलेप्सी असलेल्या केसमध्ये सूक्ष्म आयुर्वेदाने कसा चमत्कारिक रिझल्ट इथे दिलेला आहे. पाहूयात एक एपिलेप्सी मधून ट्रीट झालेल्या पेशंटची स्वतःची. सुधांशू तू काय काम करतो? मी असिस्टंट प्रोफेसर आहे. माझं टीचिंग हॉबी आहे आणि वर्क करतोय GS मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बालेवाडीला. सुधांशू तुला काय प्रॉब्लेम होता आपल्याकडे याच्या आधी? मला फिट एपिलेप्सीचा प्रॉब्लेम होता, जेणेकरून मला फिट येऊन 2 क्षणासाठी किंवा 1 मिनिटासाठी वगैरे प्रॉब्लेम यायचा. मला अनकॉन्शियस व्हायचं थोडंसं. किती वर्षापासून तो प्रॉब्लेम होता तुला? फ्रॉम लास्ट 22 इयर्स. आपल्याकडे केव्हा आला तू? मी बिफोर 5 फरवरीला स्टार्ट केली 2006ला. किती महिने झाले आज? आज टोटल 4 महिने होत आहे. तू पहिला डोस घेतला आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचा, बरोबर आहे? येस सर. इतर ट्रीटमेंटमध्ये आणि आपल्या ट्रीटमेंटमध्ये तुला काय फरक वाटला? सर कसं आहे, ॲलोपॅथिक औषध घेतलं की विकनेस आणि झोप जास्त येते. ओके. पण याच्यामध्ये असं काही साईड इफेक्ट जाणवला नाही. आणि ॲलोपॅथीचं डॉक्टरचं कसं असतं, एक जरी फिट आली तर दे इन्क्रीज द डोस विच अफेक्ट्स द पर्टिक्युलर डे टू डे लाईफ. शेड्यूलवर अफेक्ट व्हायचा, झोप यायची, कामं आणि कसं रेस्टलेस वाटायचं, काम करण्याची इच्छा नाही राहत. आपण आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीचा तुला पहिला डोस दिला, बरोबर आहे? हो. डोस दिल्यानंतर तुझी कशी कशी प्रगती होत गेली? आज काय परिस्थिती आहे? आज एक पण नाही आलेला, पण आले ते बिलकुल एकदम स्लाइटली आले. नाहीतर आल्यानंतर कसं आहे, आजूबाजूचे व्यक्ती मला घाबरून असे पळून जायचे की याला काय झालं, कोणी पाणी आणायला, कोणी पकडायला किंवा काही असं झालेलं आहे. आतापर्यंत असं घडलेलं नाही गेल्या या 2 महिन्यात तरी. आपला डोस दिल्यानंतर? यस. काय म्हणायचं सुधांशू तुला या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी बाबत, तुझ्या या कन्व्हर्शन आणि झटक्याच्या बाबतीत जे आपण ऍप्लिकेशन केलं तुझ्यावर? इट इज डेफिनेटली युजफुल फॉर द पेशंट लाईक हू इज सफरिंग फ्रॉम फिट. या व्हिडिओमधल्या रुग्णाने तर खूपच आशावादी असं मार्गदर्शन केलेलं आहे सर्व अशा रुग्णांसाठी की जे फिट आणि एपिलेप्सी पासून सफर करतायत. तरी सुद्धा सर थोडक्यात 2 वाक्यामध्ये अशा रुग्णांसाठी काय तुम्ही सांगू शकाल? एपिलेप्सीमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे की ब्रेन हा छोटा मेंदू एक असतो, त्याच्यातनं स्पायनल कॉर्ड सुरू होतो
आणि तिथे ब्रेनमध्ये तयार झालेली इलेक्ट्रिसिटी या व्हेंट्रिकल थ्रू त्याच्यामध्ये प्रवेश करते स्पायनल कॉर्डमध्ये, आणि स्पायनल कॉर्डमधून ती खालच्या शेवटच्या मणक्यापर्यंत ती पुरवल्या जाते आणि प्रत्येक मणक्यातून एक नर्व पेअर बाहेर पडते आणि ती आपले अवयव चालवते. याच्यामध्ये पहिल्या मणक्यातून C1 C2 इथून एक 5 नर्व पेअर बाहेर पडतात की ज्या दोन्ही बाजूनी डोळा, नाक, कान, जीभ, मेंदू अशा प्रकारे याचं सर्क्युलेशन, याचं फंक्शन आणि याच्या ब्लड सर्क्युलेशन आणि त्या ठिकाणच्या पेशींचं फंक्शन इथनं चालते. जर समजा पहिल्या मणक्यामध्ये जर ती डिस्क आणि त्यामधला व्हर्टिबल कॉलम याची जर रचना खराब झाली, कुठल्याही कारणानं असो, ती मार लागल्यामुळे असो, पडल्यामुळे असो किंवा बाळातपणाच्या वेळेस ओढाताण झालेली असो, ह्या पद्धतीनं जर ती मिसअलाइनमेंट झाली तर कम्युनिकेशन हे आपल्या पाची इंद्रियाचं खराब होते. याला आपण इपिलिप्सी म्हणतो की कम्युनिकेशन गेलं की झटका येणे. अशा प्रकारे या पेशंटमध्ये मला ती खराबी आढळली आणि ती खराबी अक्षरशः 4 ते 5 महिन्यामध्ये एवढी खराब झाली की तुम्ही त्याचं ऐकलंच असेल की स्टेम सेलचं काम किती पॉवरफुल होऊ शकतं आयुर्वेदात. म्हणजेच थोडक्यात मेंदूच्या पेशी पुनर्जीवित करणं, नवनिर्माण करणं हे कार्य सूक्ष्म आयुर्वेदामुळे शक्य होतं. प्रेक्षको, मेंदूच्या विकारानंतर आता बाकीच्या असाध्य विकारांकडे सुद्धा मी तुम्हाला नेणार आहे. तसंच विशेषची टीप. पण वेळ आहे एका विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. प्रेक्षक हो, थोडीशी विशेष टिप अशी की ऋतूनुसार येणारी सगळी फळं आपण खाणं आवश्यक आहे, पण ऋतूनुसार ती पिकली आहेत की नाही हे सुद्धा पाहणं खूप आवश्यक आहे. या सीझनमध्ये मिळणारी सगळी फळं आंबट अशी खाऊ नका, तर स्वादानुसार मधुर अशी असतील तर निश्चितच त्यांचं सेवन आपण करा. आता वळूया पुन्हा आपल्या विषयाकडे. स्टेम सेल्स, ज्याला आपण मूळ पेशी अशी संकल्पना म्हणतो, तर सर तुमच्याकडनं विशेष जाणून घ्यायला आवडेल की ॲलोपॅथीच्या स्टेम सेल्स की ज्या बोन मॅरोमधनं काढल्या जातात किंवा आणखी काही वेगळ्या प्रकारांनी, आणि आयुर्वेदाच्या अभ्यासातनं आलेली हे सूक्ष्मतम वनस्पतीच्या स्टेम सेल्स, यातला फरक काय आहे? ॲलोपॅथिकमध्ये त्यांची संकल्पना थोडी वेगळी आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की बोन मॅरोमध्ये काही पेशी ह्या शरीरातल्या पेशी तयार करण्याची त्यांच्यामध्ये कुवत असते, क्षमता असते, आणि अशा पेशी बोन मॅरोमधून काढून ते क्लीन करून, सर्च करून परत त्या पेशी स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट करून आतमध्ये सोडतायत आणि त्या पेशी या खराब पार्ट किंवा कुठल्याही पेशी खराब झालेल्या त्यांना त्या पेशी तयार करण्यासाठी मदत करतात. आणि अशा प्रकारे त्या अवयवाची कमजोरी, त्या अवयवाचं डॅमेजेस, त्या अवयवामुळे तयार झालेली असाध्य व्याधी ही ती पेशी दुरुस्त करते, असा त्यांचा सिद्धांत आहे. आणि आपला सिद्धांत असा आहे की औषधी वनस्पतीच्या पेशी ह्या स्टेम सेल स्वतः तयार नाही करत, तर ह्या पेशी, मूळ पेशी ह्या ओरली आपण तोंडावाटे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, आतड्यामध्ये पासआउट करतो आणि त्या पेशी ह्या आतड्यामधली ब्रेनची फ्रिक्वेन्सी, ब्रेनची शक्ती ही बायोकेमिकलमध्ये त्याला रूपांतरित करते आणि ती पेशी रक्तावर जाऊन बसते आणि रक्तात रूपांतरित होते आणि त्या रक्ताच्या मार्फत ती पेशी ही डिस्प्यूट पार्ट असलेल्या पेशीपर्यंत, कॅपलरीजच्या पर्यंत शुद्ध रक्तातून जाते आणि त्या कॅपलरीजमध्ये जाऊन ती पेशी त्या ठिकाणच्या पेशीला पेशी तयार करण्यासाठी अशा पद्धतीनं मदत करते. अशी मी आयुर्वेदातून ही स्टेम सेल डेव्हलपमेंट थेरपी ह्याचा अभ्यास केला आणि ह्याचा रिझल्ट घेतला. या अशा पद्धतीनं आपण बोन मॅरोतून काढतात ते ॲलोपॅथिकल्या पेशी इंजेक्शननं, आणि आपण ह्या प्लॅन्टमधल्या पेशी विशिष्ट पद्धतीनं आपण कलेक्ट करतो, प्रिझर्व करतो आणि त्या ओरली पासआउट करतो. हा दोन्हीतला
थोडासा फरक आहे. फरक आहे, सूक्ष्म फरक आहे. बरोबर. म्हणजे आयुर्वेदाने जी आपण स्टेम सेल चिकित्सा देतो ती ओरल मेडिसिन म्हणजे तोंडामार्फत औषधं दिली जातात आणि ॲलोपॅथीतनं जी दिली जातात ती स्पायनल कॉर्ड मधून दिली जातात. असाच काहीसा आणखीन एक विशेष प्रश्न येतोय आपल्याला सोलापूर येथून. नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार, बोला. सांगोलवरून बोलतोय मी. बोला. पेशंटला चक्कर आल्यानंतर पेशंट खाली पडते. बर. किती पेशंट वय? आल्यानंतर वय किती आहे? वय एक 50 आहे. बरं. केव्हापासून प्रॉब्लेम आहे तो? आता एक 5-6 महिन्यापूर्वीपासून. आधी नाही ना? नाही ओके. डोक्याला काही आघात झाला होता का त्यांच्या? नाही झालेलं. अपघात काही झाला का? मारबीर लागला होता का? नाही लागलेला. बरं, ओके. ठीक आहे, करतो आम्ही मार्गदर्शन. चक्कर येते म्हणजे कुठेतरी मेंदूला रक्तपुरवठा कमी होणारं, तर थोडक्यात एक मार्गदर्शन पाहूयात, काय सांगूयात? याच्यामध्ये आपल्याला त्याच्या ब्रेनच्या रक्तवाहिन्या, आर्टरी आणि व्हेनोग्राम आणि आर्टरीचं आपल्याला अँजिओग्राफी या दोन्ही आपल्याला काढून बघावं लागतील आणि स्पायनल कॉर्डचा MRI काढून स्पाइन अलाइनमेंट बघावं लागेल आणि त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस खराबी आली तर अशा प्रकारे रक्तपुरवठा बंद होऊन चक्कर येऊ शकते. मला सर इथे विचारण्याची एक उत्सुकता आहे की जेव्हा टेन्शनमध्ये असतो किंवा स्ट्रेस, ताणतणाव या सगळ्या परिस्थितीत आपण असतो तेव्हा जी मेंदूची कार्यक्षमता असते तिचा संबंध अशी चक्कर येणं किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं इथे होतो असेल तर आपली चिकित्सा तिथे कार्यक्षमता दाखवू शकेल का? काय आहे, परत याचे 3 वेगळे अभ्यास आहेत. मनाचा वेगळा अभ्यास आहे, शरीराचा वेगळा अभ्यास आहे आणि चेतनेचा वेगळा अभ्यास आहे. पण हे तिघही शरीरातच असतात. बरोबर. त्याच्यामुळे एक दुसऱ्याच्या साह्याने आपल्या शरीराला ते चालवतात आणि चालवण्यामध्ये कोणी जरी एक खराब झालं तर ते त्याच्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये विकृती प्रवेश करतो. मग ती कुठलीही असू दे. मग कुठली विकृती कोणामार्फत कशी आली, तिनं काय लक्षणं तयार केले आणि मग त्याच्यावर आपल्याला उपचार काय करायचा ह्याचा विचार तज्ञ वैद्यांनी नाडी परीक्षण किंवा निदानामध्ये करायला पाहिजे. बरोबर. इथेच सर तुम्ही जो सांगत आहात तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. चिकित्सा म्हणजे फक्त तोंडातनं औषध घेणं नाही तर शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि चेतना क्षमता या 3ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा एक एक पेशंट सर ओपीडीत पाहतात तेव्हा 5 मिनिटं नाही तर 1.5 तास आपली एका पेशंटची चर्चा होते, त्यातनं निदान होऊन मग पुढे चिकित्सा केली जाते. आता वळूया थोडंसं रोगाची जी वेगवेगळी कारणं आहेत तर अशी कुठली कारणं असतात आणि प्रत्येक कारणाबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल का आम्हाला? मला एक अभ्यास करत करत आणि रोगांचं शरीरामध्ये प्रवेश हा कुठल्या कारणाने होतो याच्यावर मी थोडा अभ्यास केला. एक मला 7 कारणं आपल्या शरीराला खराब करणारे आवर्जून आढळले. त्यात पहिलं कारण आहे शरीर आणि शरीरातल्या पेशी खराब करणारं अपघात. आणि अपघात मग तो कुठलाही असो, गाडीचा ऍक्सिडेंट असो, माणसाचा ऍक्सिडेंट असो, पडल्याचा असो किंवा जन्माच्या वेळी बाहेर येताना झालेली अपघाती जखमा असो किंवा ओढाताणी असो, काहीही असो, या कारणामध्ये आपल्या शरीराचा काम करणारा भाग म्हणजे मेंदू हा याच्या पेशी अपघातामुळे खराब होऊ शकतात. दुसरी गोष्ट, अपघात हा या वेगवेगळ्या लक्षणाला कारणीभूत असू शकतो आणि त्या लक्षणाला आपण वेगवेगळे आजार म्हणतो. दुसरं कारण आहे आपल्या शरीरामधलं रक्त. रक्त जर आपल्या शरीरामध्ये खराब तयार झालं किंवा रक्तामध्ये काही दोष आपल्याला आढळले, समजा कोलेस्ट्रॉल वाढलेले असतील, शुगर वाढलेली असेल, प्रोटीन्स वाढलेले असतील, तर याचा इफेक्ट आपल्या पेशीच्या जीवनावर होतो. आणि ती पेशी ही कोलेस्ट्रॉल वाढलेले असतील तर त्या पेशीला रक्त पुरवठा करणारा मार्ग बंद होतो आणि ते प्रोटीन्स, कोलेस्ट्रॉल हे म्हणजे प्रोटीन्स, हे त्या पेशीमध्ये उपयोगात आणले जात नाहीत आणि त्या खराब पेशी प्रोटीन्समुळे ती पेशी आपल्या शरीरामध्ये खराब होऊन वेगवेगळे रक्ताने आपल्या शरीरामध्ये रोग तयार होऊ शकतात. आणखीन आपण कारणांकडे वळूया. तत्पूर्वी एक प्रेक्षक उत्सुक आहेत आपल्याशी बोलण्यासाठी. किशोर यांचा फोन आहे. नमस्कार किशोर.
नमस्कार मॅडम, पाठक सरांना प्रश्न नमस्कार, विचारायचा बोला. होता. सर, माझा प्रॉब्लेम असा होता की मला म्हणजे संडास आले, गुदविकारामध्ये मल आल्याच्या नंतर तिथं अंकुचन आणि प्रसरण होत नव्हतं. मग मी जोर लावून आतडे असे गच्च झाले किंवा मोठे आतडे फुगले, जाम झाले. तर त्याच्या स्टेम सेल थेरपीमध्ये त्याला काही उपाय आहे का? उपाय आहे का? ठीक आहे. थोडासा वेगळा आहे की पचन संस्थेचा जो शेवटचा भाग आहे त्याच्याशी संबंधित मसल्समध्ये स्टेम सेल थेरपी कशी काम करू शकेल. मी एक थोडा अभ्यास केला की आपल्या शरीरामधले अवयव, आतडं हे स्पायनल कॉर्डच्या कुठल्या कुठल्या नर्व कंट्रोलमधून चालतायत. एखाद्या वेळेस खालचं आतडं हे खालच्या 5 लंबार स्पाईनमधून बाहेर पडणाऱ्या नसामधून त्याची मुवमेंट चालते. दुसरी एक गोष्ट, लंबार स्पाईनमधूनच आपल्या शरीरामधली किडनी चालते, लिव्हर चालते. ह्या सगळ्यांना कंट्रोल ह्या लंबार स्पाईनमधून मिळतंय. आणि लंबार स्पाईनमधून खालच्या 5 मणक्यातून जर एखादी नस, त्या मणक्याची गादी, त्या मणक्याची डिस्क, त्या मणक्याची नस इम्पल्सेस बॅलन्सिंग खराब झाली, तिला सिग्नल्स किंवा करंट कमी मिळू लागलं, तर अशा प्रकारे आतड्याच्या मुवमेंटवर, आतड्याच्या सर्क्युलेशनवर परिणाम होतो आणि त्या ठिकाणी खराब रक्त साचल्यामुळं त्या ठिकाणच्या नसा, नर्व, मसल ह्या सुकून जातात आणि ते ब्रेन कंट्रोलमध्ये राहत नाहीत. असा जर प्रकार असेल तर हा प्रकार होऊ शकतो. अर्थातच थोडक्यात लंबार स्पाईन जो आहे म्हणजे कमरेचा जो शेवटचा एरिया आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या सूक्ष्म औषधींचा प्लांट स्टेम सेलमध्ये आपण उपयोग करून यशस्वी चिकित्सा करू शकतो. प्रेक्षक हो, सरांचे जे क्लेम सबमिट झालेले आहेत गव्हर्नमेंटकडे त्यांची माहिती तुम्हाला देणार आहोत आणि अर्थातच आपले या आठवड्यातले पुढचे 2 डॉक्टर कुठले आपल्या भेटीला येणार आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. प्रेक्षक हो, याच डॉक्टरांप्रमाणे इतरही अनेक डॉक्टरांना आणि तुमची थेट गाठभेटीसाठी आम्ही उत्सुक असतो. तर पाहूयात आपले शनिवार आणि रविवारचे कार्यक्रम कोणते आहेत ते. शनिवार दिनांक 25 मार्च 2017 रात्री 8 वाजता आपला विषय आहे थायरॉइड, पीसीओडी आणि आयुर्वेद. सहभाग आहे वैद्य समीर जमनाग्नी यांचा. तसंच रविवारचा कार्यक्रम 26 मार्च 2017 रात्री 8 वाजता IVF एक विज्ञान एक चमत्कार भाग 2. सहभाग डॉक्टर संदीप माने यांचा. प्रेक्षक हो, ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही खूप मोठी संस्था आहे की पूर्ण भारतामध्ये ज्या काही क्लेम्स सबमिट होतात त्याच्यावरती निर्णय देण्याचा एक सर्वात मोठं अधिष्ठान ICMRचं असतं. एक सांगायला खूप आनंदाची अशी बात आहे की डॉक्टर KV पाठक यांच्या 5 क्लेम्स आज सरकारपर्यंत गेलेले आहेत आणि त्याच्यावरती खरोखरच खूप उत्तम प्रयत्न सुरू आहेत की जेणेकरून पुढे येणाऱ्या या सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीसाठी खूप वेगळ्या प्रकारचं एक माध्यम आपण क्रिएट करणार आहोत. तर सरांकडनं जाणून घेऊयात की या क्लेम्स कोणकोणत्या आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मला एक पत्र दिलं की आपण जे स्टेम सेलमध्ये काम करताय त्याचे काही तुमच्याकडे क्लेम्स असतील तर आमच्याकडे पाठवून द्या. तर ते पत्र आल्यानंतर मी विचार केला की आपल्या आयुर्वेदाला काय बघूया, पाठवून देऊया. आपण जे काम करतोय ते योग्य आहे नाही काय हे तरी आपल्याला लक्षात येईल. असं मी क्लेम जे मी 2004 पासून काम केलं, 4 पासून जे मला काही आढळलं, अक्षरशः आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीनं एक क्लेम असा आहे की एका पेशंटची करंगळी ही गँग्रीन होऊन डिलीट झाली आणि डिलीट होऊन त्या ठिकाणी अक्षरशः ती करंगळी पुन्हा तयार झाली आणि अक्षरशः 1 इंच बोट त्या पेशंटचं तयार झालं. एवढ्या मिलियन्स ऑफ सेल त्या अवयवाच्या तयार झाल्या. याच्यावरून मी जास्त याच्या मागे लागलो की या प्लांट स्टेम सेल थेरपीनं अवयव तयार होऊ शकतो. उंदराची शेपूट सुद्धा कोणी तयार करू शकलं नाही, पण ह्या प्लांट स्टेम सेलनं एवढं झालं. हा एक क्लेम मी पाठवला. बरोबर. दुसरा क्लेम हा पाठवल्यानंतर दुसरा एक क्लेम माझ्याकडे असा होता की त्या पेशंटला आपण स्पायनल कॉर्डमध्ये इंजुरी झाली होती
आणि तो स्पायनल कॉर्डमध्ये त्याची गाठ तयार झाली आणि गाठ तयार झाल्यानंतर तो पेशंट पडला होता आणि अक्षरशः 2 वर्ष बेडवर होता. तर मी विचार केला की ह्या प्लांट स्टेम सेल थेरपीने ही गाठ डिझॉल्व्ह होऊन त्या ठिकाणी रक्तवाहिन्याची ड्रेनेज लाईन तयार होते का, आणि झाली तर मग हे खराब रक्त निघाल्यानंतर त्या ठिकाणी पेशी तयार होतात का, आणि स्पायनल कॉर्डच्या पेशी तयार होतात का, ह्याच्यावर मी ट्रायल घेतलं. अक्षरशः 8 महिन्यामध्ये ती गाठ डिझॉल्व्ह झाली आणि स्पायनल कॉर्डच्या पेशी एका बाजूनी तयार झाल्या आणि त्या पेशंटच्या पायाला सेन्स आला आणि तो वॉकरवर चालत होता. उभं राहता येत नव्हतं, वॉकरवर चालला आणि अक्षरशः त्यांनी वॉकर सोडून पायऱ्या उतरून चालत गेला. मग मी म्हणलं की हा क्लेम आपण पाठवायला पाहिजे आणि अशा पद्धतीने हा एक क्लेम पाठवला. आणि तिसरा क्लेम हा पाठवलेला एका मुलाला, एका छोट्या मुलाला, हा जन्मताना त्याला कॉर्निया नव्हता आणि कॉर्निया नसल्यामुळं तो बिना बुबळाचा तो पेशंट आयुष्य जगणार होता. अक्षरशः मी त्याच्यावर ही स्टेम सेल थेरपी अप्लाय केली. विदिन 4 मंथ त्या मुलाला बुबुळ तयार झालं आणि बुबुळामधून त्याला दिसायला लागलं आणि दिसायला लागून व्हिजन आलं. ह्या पद्धतीचं ह्या स्टेम सेल थेरपीमधून मला रिझल्ट मिळाला. आणि चौथा क्लेम जो मी पाठवला तो क्लेम एक सेरेब्रल पाल्सीची मुलगी होती. अक्षरशः तिला झोपता येत नव्हतं. आज मी 2 वर्ष झालं तिला मी ह्या पद्धतीनं मदत करतो. तिचा पाठीचा कणा पूर्ण असा बेंड झालेला होता, तिला झोपता येत नव्हतं, रात्रभर जागी असायची. तिच्यावर मी तो आपला हा प्लांट स्टेम सेल थेरपी अप्लाय केली. अक्षरशः ती 6 महिन्यामध्ये तिची ही पोझिशन आली आणि हे क्लेम मी गव्हर्नमेंटला पाठवला की अशा पद्धतीनं मेंदू डॅमेज झालेला सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटला कमी खर्चातली परवडणारी ही जर पॅथी तुम्ही ह्या पद्धतीनं जर आपल्या ह्या भारतातल्या लोकांना वापरली तर कितीतरी ह्या सेरेब्रल पाल्सीचे मुलं चांगली होतील. आणि 5वा एक क्लेम मी असा पाठवला की गँग्रीन झालेलं होतं हिच्या पायाला, ह्या मुलीच्या. ही मुलगी पूर्ण नासून गेलेली होती. हिचा पाय नासलेला पूर्ण कमी झाला, रक्तवाहिन्या तयार झाल्या आणि बोट तिचे तयार झाले, गँग्रीन सुद्धा कमी झालं. हा एक क्लेम पाठवला. असे 5 क्लेम मी पाठवले. प्रेक्षक हो, तुम्ही या सगळ्या क्लेम्स पाहिलेले आहेत. एक सगळ्यात महत्वाची बातमी की मे महिन्यामध्ये लोणावळा येथे मरवळी येथे जगातलं पहिलं आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी करणारं एक संशोधन करणारा प्रकल्प सुरू होणार आहे सरांच्या हस्ते. तर त्यासाठी सरांना आपण देऊयात खूप खूप शुभेच्छा. तसंच आता वेळ झालेली आहे आपल्या आरोग्य सल्ल्याची. पाहूया आजचा विशेष आरोग्य सल्ला. औषधी चिकित्सा सुरू असताना रुग्णाने आहार विहारावर लक्ष ठेवावे. या चिकित्सेनंतर 1 महिना विश्रांती घेणं अत्यंत आवश्यक आहे. आहारामध्ये दूध व दूधजन्य पदार्थांचा वापर केल्यास शारीरिक मूळपेशी पुनर्जीवनास मदत होते. प्रेक्षक हो, काही कारणास्तव जर आजच्या कार्यक्रमाचा काही भाग आपल्याकडून पाहिला नसेल गेला तर याच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण आपण पाहू शकता. सोमवार दिनांक 3 एप्रिल 2017 सकाळी 9 वाजता. विषय अर्थातच सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी. सहभाग डॉक्टर KV पाठक. तसंच आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय आणि फीडबॅकसाठी आपला पत्ता लिहून घेऊया. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ॲड्रेस hellodoctor@ddkmumbai@gmail.com. प्रेक्षक हो, लक्षात घ्या की यश आपलंच असतं जेव्हा जिद्द करण्याची हिंमत आपल्यामध्ये असते. त्यामुळे प्रयत्न करत राहा. असाध्य व्याधींवरती मार्गदर्शन आपण पाहिलेलं आहे. आता दुसरं पाऊल तुम्ही पुढे घ्या आणि निश्चितच प्रयत्न करत राहिलो तर यशाची पायरी आपल्यापासून काही दूर नाही. डॉक्टर, तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी आमच्या परिवारातर्फे मनापासून आभार. आणि आपण प्रेक्षक हो पुन्हा भेटूयात नवी कार्यक्रमासह. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.